नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही कर्जाच्या सुरक्षेसाठी काही साठे करार केला असेल किंवा जर एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जर काही कर्ज घेतलं असेल आणि त्या मोबदल्यामध्ये जर त्या व्यक्तीने तुमच्याकडनं तुमच्या जमिनीचा काही व्यवहार करून घेतला असेल, तर अशा लोकांसाठी माननीय सुप्रीम कोर्ट यांनी 2026 मध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिला की जे लोक कर्जाच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या व्यक्तीकडनं काहीतरी प्रॉपर्टीची हमी लिहून घेतात किंवा त्याची करार करून घेतात, तर अशा लोकांसाठी हा सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे एक चपराक आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल, तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, अलीकडे 2026 मध्ये माननीय सुप्रीम कोर्ट यांनी सेल ॲग्रीमेंट वर्सेस लोन सिक्युरिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टींचं विवेचन करण्यात आलं. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी सांगण्यात आली की जर एखादा व्यक्ती हा कर्ज घेत असेल आणि त्या कर्जाच्या मोबदल्यात जर जो व्यक्ती कर्ज देत असेल तर तो जर काही सिक्युरिटी म्हणून कर्जाच्या सुरक्षिततेसाठी काही जमिनीचा व्यवहार करून घेत असेल, साठे करार करून घेत असेल, तर त्या साठे कराराला कायदेशीर महत्त्व किती याबाबतचं महत्त्वपूर्ण विवेचन माननीय सुप्रीम कोर्ट यांनी या जजमेंटमध्ये केलं. या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रकरणामध्ये देखील या प्रकारची जर परिस्थिती असेल तरच तुम्हाला या सुप्रीम कोर्ट यांनी जे दिलेलं जजमेंट आहे त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की एका व्यक्तीने कर्ज घेतलेलं होतं 6 लाख रुपये आणि 6 लाख रुपये कर्ज घेतल्यानंतर त्या ज्या व्यक्तीकडनं ते कर्ज घेण्यात आलं तर त्या व्यक्तीने त्याच्याकडनं साठे करार करून घेतला होता आणि साठे करार केल्यानंतर त्यामध्ये मुदती दिलेल्या होत्या की जर हे पैसे जर तुम्ही वेळेवर परत नाही करू शकले तर ती जी जमीन आहे तर त्याचा व्यवहार तुम्हाला करून द्यावा लागेल, अशा स्वरूपाच्या अटी आणि शर्ती त्या साठे करारामध्ये होत्या. परंतु विषय असा झाला की साठे करार केल्यानंतर जे काही 6 लाख रुपये अगोदर दिलेले होते तर ते दिल्यानंतर त्या मालकाने म्हणजे ज्यांनी ते करार करून घेतला होता त्याने त्यांना नोटीस पाठवली की तुम्ही अमुक अमुक दिवसापर्यंत लोन हे परत केलेलं नाहीये, म्हणून तो जो व्यवहार आहे तो आम्हाला पूर्ण करून द्या. त्या नोटिसीला या व्यक्तीने काहीही उत्तर दिलं नाही आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीने म्हणजे वादीने प्रतिवादी विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केला. तो असा की जो काही करार केलेला आहे साठे करार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचा मिळण्यासंदर्भातला दावा हा न्यायालयात दाखल केला. न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी जेव्हा अपीअरन्स दिला म्हणजे ज्या व्यक्तीने कर्ज घेतलं होतं त्यांनी असं सांगितलं की मी हा जमिनीचा व्यवहार हा विकण्यासाठी कधीच केला नव्हता, म्हणजे मी फक्त कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्जासाठीचा व्यवहार केला होता. माझ्या जमीन विकण्याचा माझा कधीही उद्देश नव्हता किंवा हेतू नव्हता, अशा स्वरूपाचं उत्तर त्या न्यायालयामध्ये त्यांनी दिलं. आणि त्या मुद्द्यावरती जो काही निर्णय आला तर त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं, म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स हा नाकारला. त्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की जेव्हा दोन्ही पक्षांचा हेतू हा स्पष्ट नसेल किंवा कायदेशीर नसेल तर अशा वेळीस स्पेसिफिक परफॉर्मन्स कोर्टाला देता येणार नाही असं मत मांडून तो जो ट्रायल कोर्टाचा आदेश होता तो रद्द केला. त्याविरुद्ध जात जात सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण पोहोचलं त्यामध्ये देखील हेच महत्त्वाचे मुद्दे नोंदवले गेले की जो काही व्यवहार करण्यात आला होता तो फक्त कर्जाच्या सुरक्षेसाठी होता आणि या प्रकरणामध्ये मालमत्ता विकण्यासंदर्भातला कोणताही हेतू हा त्या मालकाचा नव्हता. मुद्दा असा आहे की जो काही तुमचा व्यवहार आहे तो लेखी स्वरूपात जर असेल तर तुम्हाला लेखी स्वरूपातच पुरावे देणं बंधनकारक असतं. याबाबतची तरतूद ही भारतीय पुरावा कायदा कलम 91 आणि 92 मध्ये करण्यात आली. त्याचा जर विचार केला, परंतु या बाबतीत या दोन्ही पक्षांनी एक MOU करून ठेवला होता, म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग.
त्या अंडरस्टँडिंगमध्ये त्यांनी त्याबाबतचा उल्लेख केलेला होता की कर्जाची सुरक्षा वगैरे वगैरे त्याचा उल्लेख केला होता. पण जो ऍक्च्युअल साठे करार होता त्यामध्ये त्याचा उल्लेख कुठेही केलेला नव्हता. तरी न्यायालयाने असं सांगितलं की जर तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स मागत असाल तर स्पेसिफिक परफॉर्मन्स हा कधी की जेव्हा तुमचा हेतू हा कायदेशीर असेल आणि स्पष्ट असेल त्याच वेळेस न्यायालयाला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आदेश देण्याचा अधिकार असतो. त्यानंतर असं सांगण्यात आलं की स्पेसिफिक परफॉर्मन्स देणं हा न्यायालयाचा विवेकाधिकार असतो, त्यांचा डिस्क्रिशनरी अधिकार असतो. म्हणजे एखाद्या न्यायालयाने जर ठरवलं की स्पेसिफिक परफॉर्मन्स जर द्यायचा असेल तर ते देतं. कारण त्यांना जर त्यामध्ये काही फसवणूक किंवा काही गोष्टी फॅक्ट्स जे असतात त्या जर सफरेज केल्या नसतील तरच न्यायालय हा म्हणजे स्वच्छ हाताने जर तुम्ही कोर्टासमोर गेले असाल तरच न्यायालय तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा देतो किंवा अधिकार देतं. तर या न्यायालयामुळे या माननीय सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निर्णयामुळे बऱ्याच जे काही सावकारी लोक आहेत तर त्यांना या निर्णयाची अशी चपराक बसली आहे की काही लोक हे कर्जाच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी लिहून घेतात, काहीतरी अंडरस्टँडिंग मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करून घेतात किंवा साठे करार करून घेतात. आणि अशा स्वरूपाचे जर काही करार तुमच्या विरुद्ध केले असतील तर ज्या लोकांनी ते करार करून दिले असतील कर्जाच्या सुरक्षिततेसाठी तर त्यांना या निर्णयाचा फार मोठा फायदा हा होऊ शकतो. या निर्णयाची जे काही पार्टीचे नाव आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.